नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता मात्र पार्थ आणि नंदिनी एका कॅफेमध्ये एकमेकांना भेटायला येतात। तेव्हा त्या काव्यासाठी मात्र त्याने जे काही अभ्यासाला पुस्तक लागणारे आहे तर ती पुस्तकं तो घेऊन येतो आणि आपल्या बॅगमधून काढून तो नंदिनीला देतो। काव्याला हे अगदी पेपरसाठी लागणार आहे, त्यामुळे तुम्ही ही पुस्तकं तिला द्या, तिला अगदी मदत होईल। तेव्हा आता हे सर्व बघून आता नंदिनी विचारते की तुमचं काव्यावर इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम असून तुमचं तिच्याबद्दल कडवटपणा आहे, तर त्याला जागा उरलेली आहे का? आता पार्थ म्हणतो की गिल्टला उरलेली आहे। तेव्हा नंदिनी विचार करते। त्यानंतर मात्र आता इकडे काव्य मात्र त्या कॅफेमध्ये आलेलीच असते आणि तेथे दोन मुलं बाईकवर बसलेले असतात आणि ते दोन मुलं आता काव्याला म्हणतात, आणि बघ ना, अरे ही तीच आहे की देशमुख मुलासोबत हिचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। मात्र आता लगेच ती मुलं काव्याची अगदी उडवतात, आम्ही सुद्धा आहात ना हिरो, ये ना आमच्याकडे जरा। आता नंदिनी त्याच वेळेस तेथे येते आणि त्या मुलांच्या कानामागे देते। मात्र आता नंदिनी त्यांना चांगला धडा शिकवते आणि म्हणते की ती माझी बहीण आहे, तिच्यापासून 2 पाऊल लांब राहूनच बोलायचं। आता तो मुलगा म्हणतो की अगं हिच्यामुळे तुझी जिंदगी बर्बाद झाली आणि तू हिची बाजू घेतेस का? तेव्हा नंदिनीला खूपच राग येतो। नंदिनी आणखीन त्याच्या कानामागे देते आणि काही मुलं मात्र आता त्याचे व्हिडिओ काढत असतात। नंदिनीने मात्र आता आपल्या काव्यासाठी चांगला आवाज उठवलेला असतो आणि त्या मुलांना अगदी चांगला धडा शिकवलेला असतो। तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।